नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 ब मधून सौ कस्तुरी शशिकांत हिरवे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, महिला, युवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली। सौ कस्तुरी शशिकांत हिरवे या राममुक्ती महिला मंडळ ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, महिला सक्षमीकरण व परिसरातील मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत। परिसरातच त्यांचे बालपण व जीवन गेल्याने प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि विकासाच्या गरजा त्यांना जवळून ज्ञात आहेत। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रक्रिया देताना सांगितले की प्रभागातील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो। शिक्षण, रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि महिलांच्या प्रश्नांसाठी ठोस काम करण्याचा माझा निर्धार आहे। बदल हवा असेल तर नवा काम करणारा चेहरा आवश्यक आहे। नागरिकांच्या विश्वासावरच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहोत। त्यांनी पुढे सांगितले की शिक्षण, संस्कार, समाजसेवेची आवड आणि परिसरातील लोकांची साथ हीच आपली खरी ओळख असून प्रभागातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकासाचे नवे पर्व सुरू करण्याचा आपला मानस आहे। उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रभाग क्रमांक 14 ब मधील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून येत्या काळात प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार, मी कस्तुरी शशिकांत हिरवे, प्रभाग क्रमांक 14 ब मधून उभे आहे। नागरिकांनी मला भरभराट मतदान करावं हीच विनंती। पंचवार्षिक निवडणूक नाशिक महानगरपालिका 2026 या निवडणुकीमध्ये कस्तुरी शशिकांत हिरवे ही माझी धर्मपत्नी या निवडणूक लढवत आहे। येणाऱ्या हंगामी काळामध्ये नागरिकांच्या सुख आणि सुविधा मिळवण्यासाठी आणि नाशिकच्या नागरिकांचे मूलभूत हक्क त्यांना मिळण्यासाठी आज आम्ही नाशिक महानगरपालिकामध्ये येऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आम्ही हा अर्ज दाखल केलेला आहे आणि नागरिकांना विनंती आहे की वार्डाचा सर्व विकास करण्यासाठी आपण माझ्या पत्नीला भरभरून मतदान करावं। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।